नमस्कार शेतकरी मित्रांनो. खूप शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगाम 2026साठी सोयाबीन बियाणं असो, मूग असो, उडीद असो, तुरी असो, खूप बियाणासाठी महा-डी-बी-टीच्या माध्यमातून ऑनलाईन केलेलं होतं. आणि यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि ऑनलाईन केलं, जेणेकरून पेरणीयोग्य बियाणं आपल्याला मिळेल व ते बियाणं आल्यानंतर व्यवस्थितपणानं पेरणी होईल, ते 4 पैसे वाचतील. या अपेक्षेनं खूप शेतकऱ्यांनी यावर्षी बियाणाच्या अनुदानासाठी, बियाणासाठी मागणी केली होती. परंतु खूप मोठा भ्रमनिरास शेतकऱ्यांचा झाला. नाराजी पसरली शेतकऱ्यामध्ये, की राज्य शासनाकडून यावर्षी कृषी विभागाच्या माध्यमातून फक्त महिलांनाच लॉटरी पद्धत काढण्यात आली आणि शेतकरी निराश झाले. कारण यावर्षी महिला वर्ष, आर्थिक वर्ष या संकल्पनेतून सर्वांनाच त्यांनी प्रत्येक ड्रॉमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेण्यात आला आणि महिलांना यामध्ये निवड करण्यात आली आणि त्यांना बियाणं देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ती बियाणंही वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे शेतकरी मित्रांनो, जर राज्य सरकार व कृषी विभागाला यावर्षी जर महिलांनाच जर बियाणं द्यायचं असलं असतं, तर मग शेतकऱ्याकडून ऑनलाईन करून घ्यायची गरज काय होती, असा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. कारण शेतकऱ्यांनी आपल्याला बियाणं मिळेल या अपेक्षेनं ऑनलाईन केलं. जास्तीत जास्त कुटुंबामध्ये महिलांच्या नावावर शेती कमी आहे. जास्तीत जास्त कुटुंबामध्ये पुरुषांच्या नावावरच शेती जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये पुरुषांच्याच नावावर ऑनलाईन केलं. जास्त महिलांना कुठे घेऊन जाता येईल या आशेने काहींनी महिला असूनही फक्त पुरुषाच्याच नावानं महा-डी-बी-टीच्या माध्यमातून बियाणाची मागणी करण्यात आली. परंतु हे सर्वच पुरुष वगळण्याचा प्रकार कृषी विभागाकडून झालेला आहे. हे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. तर अगोदरच यावेळेस महिलांचं आर्थिक वर्ष असल्यामुळं महिलांनाच प्राधान्य देण्यात येईल जर असं सांगण्यात आलं असतं, तर प्रत्येक कुटुंबातली जी महिला आहे त्या महिलाच्या नावावर ऑनलाईन केले असते. जर महिला त्यांच्या घरी नसेल, महिलाच्या नावावर जमीनच नसेल, तर थांबले असते. परंतु ₹100-200 सी-एस-सीवाल्याला गेले नसते. कारण एका घरामध्ये जर 4-5 खातेदार जर असले, 4-5 खातेदारांनी आपलं ऑनलाईन करून टाकले, सी-एस-सीवाल्याची फी दिली आहे, सर्व प्रोसेस करून बसले. तर ज्या दिवशी ड्रॉ निघाला, याद्या आल्या, याद्या पाहिल्यानंतर प्रत्येक गावामध्ये फक्त महिलांनाच जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रकार कृषी विभागाच्या माध्यमातून झालेला दिसला. कारण पुरुषाचं नावच त्यामध्ये नव्हतं. काही काही गावामध्ये तर अक्षरशः एकाच कुटुंबामध्ये 4-4 महिलांची नावं आली. कारण समजा एका गावामधून जर 20 जणांनी ऑनलाईन केलं, त्या 20 जणांमध्ये जर 4 महिलांनी ऑनलाईन केलं आणि 16 पुरुषांनी जर ऑनलाईन केलं असेल, तर 16 पुरुष काटले गेले व एकाच कुटुंबातल्या 4 महिलांना लाभ मिळाला. हा प्रकार कुठेतरी चुकीचा झाल्याचे खूप शेतकऱ्याकडून बोललं जात आहे. शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे. कारण गेल्या वेळेस ज्या पद्धतीनं बियाणं मिळालेलं होतं, खूप शेतकऱ्यांना बियाणाचा ड्रॉ निघाला, त्यांना बियाणं मिळाले व त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु यावर्षी जास्तीत जास्त महिलेला भर राज्य शासन व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्याचा प्रकार झालेला आहे. हा पूर्णपणे चुकीचा नाही. महिलांना मिळावं हे चुकीचं नाही. महिला ही शेतकऱ्याच्याच घरची महिला असते, तो विषय नाही. परंतु प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये महिलांच्याच नावावर जमीन आहे असं 80 ते 90% नाही. एक 10-20% शेतकरी महिलांच्या नावावर जमिनी आहेत. बाकीचे जास्तीत जास्त शेतकरी हे पुरुष आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त पुरुष असल्यामुळं पुरुषांनी जास्त ऑनलाईन केलं. महिलांचं ऑनलाईन कमी पडलं. त्यामुळं बियाणं मिळतानाही कमी मिळालं प्रत्येक गावाला. हे एक मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर पुरुषांनी ऑनलाईन केल्यामुळं महिला बाजूला राहिल्या. तर अगोदरच कृषी विभागाकडून हे सांगण्यात आलं असतं, जर महिलांना प्राधान्य यावेळेस आहे, महिलांच्या नावे ऑनलाईन करा, असं जर सांगितलं असतं, तर प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या महिलेच्या नावावर जमीन आहे, त्या महिलेच्या नावावर प्रत्येकाने ऑनलाईन केला असता आणि त्यांना लाभ मिळाला असता. अक्षरशः एका घरामध्ये 4-4, 5-5 महिलांचे ऑनलाईन केल्यामुळं आज एकाच कुटुंबामध्ये ते बियाणं गेलेलं दिसत आहे. त्यामुळं हे कुठंतरी चुकीचं झालं आहे कृषी विभागाच्या माध्यमातून. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी, इतर पुरुष शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं होतं, ते शेतकरी सध्या नाराज आहेत की आम्हाला बियाणे मिळालं नाही. आता ते पळापळी करतायत बियाणं आणण्यासाठी, बियाण्यासाठी पैशाची जांगजोड करतायत. त्यामुळं जरी राज्य शासनाकडून एक चांगली मोहीम हाती घेण्यात आलेली जरी असली, चांगली कौतुकास्पद आहे, त्याला नाव ठेवायचा विषय नाही. परंतु
शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती, की आम्हाला बियाणं लागेल, आमचा ड्रॉ लागेल, लकी ड्रॉमध्ये आम्हाला लाभ मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे खूप शेतकरी यावर्षी नाराज आहेत. त्यामुळं राज्य शासनाकडून जो कृषी विभागामार्फत जे बियाणं वाटप करण्याची प्रक्रिया आहे, त्यामध्ये जे प्रतीक्षा यादीमध्ये जर उर्वरित काही बियाणं उरत असेल, तर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून ती बियाणं देण्यात यावं. अनुदान तत्त्वावर द्या अथवा 100% अनुदानावर द्या. परंतु एक शेतकऱ्याच्या मनातून ही मागणी होती आहे, की ज्या शेतकऱ्याने ऑनलाईन केलेलं आहे, त्या प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना ही बियाणं मिळावं, ही अशी अपेक्षा आहे. आता याबाबत कृषी विभाग व राज्य शासनामार्फत काय निर्णय होतो, निर्णय होईल अथवा न होईल हे मान्य नाही होणार नाही. परंतु एक शेतकरी वर्गामध्ये जी नाराजी पसरली आहे, ती नाराजी कुठेतरी दूर होण्याचा प्रकार होईल. त्यामुळे एक राज्य शासनाकडून जे प्रतीक्षा यादीमध्ये पुरुष आहेत, त्या पुरुषांनाही या कृषी विभागाच्या माध्यमातून बियाणं देण्यात यावं, अशी अपेक्षा शेतकऱ्याच्या माध्यमातून होत आहे. तर राज्य शासन कृषी विभाग याबाबत काय जो कोणी निर्णय घेईल, तो सकारात्मक असेल, त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल. त्यामुळे ही एक शेतकऱ्यांमध्ये एक सध्या जो वातावरण निर्माण झालं आहे, त्याबाबतची एक अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केला. तर कृषी विभाग याबाबत काय निर्णय घेतं, हे पाहणे अपेक्षित आहे. हीच एक अपडेट सर्वांना द्यायची होती. कारण सर्व गावामध्ये जास्तीत जास्त महिलांना ड्रॉ लागले, परंतु पुरुषांना लागले नाहीत. त्यामुळे पुरुष वर्गामध्ये जी नाराजी आहे, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या माध्यमातून केला जावा, हीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.